विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सोमवारपासून म्हणजेच 8 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे। दरम्यान महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती उद्भवली आहे की जिथे दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अधिकृत विरोधी पक्षनेताच नाहीये। कोणत्याही विरोधी पक्षाला एकूण जागांपैकी किमान 10% जागा मिळाल्या नाहीयेत। 288 सदस्यांच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पदाचा दावा करण्यासाठी किमान 29 आमदार असणे आवश्यक आहे। मात्र 8 दिवसाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेत्याची निवड अशक्य असून कार्यक्रम पत्रिकेत कुठेच विरोधी पक्षनेता निवडीचा उल्लेख नसल्याचं समोर आलंय। ऐन थंडीत नागपूरचं वातावरण तापण्याची शक्यता आहे, कारण विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा दावा करण्यासाठी किमान 10% आमदारांची गरज आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही विरोधी पक्षाला 10% जागा मिळालेल्या नाहीत। बघा, ठाकरे सेनेला 20, काँग्रेसला 16 आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत। विरोधी पक्षनेते पदाचा दावा करण्यासाठी 288 पैकी किमान 29 आमदार असणे आवश्यक आहे। महाविकास आघाडीत कोणत्याही पक्षाकडे स्वतंत्रपणे 10% संख्याबळ नसल्यामुळे आता विरोधी पक्षनेते पद हे रिक्त आहे। तर विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेमध्ये देखील 29 ऑगस्ट 2025 पासून विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे। दोन्ही सभागृहात कोणत्याही विरोधी पक्षाकडे 10% संख्याबळ नाही, त्यामुळे विधान परिषदेतही विरोधी पक्षनेते पद हे रिक्तच आहे। सरकारने केलेल्या ज्या काय भ्रष्टाचाराच्या कृती आहेत त्या या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेत्याद्वारे त्या चावडीवर येऊ नयेत आणि लोकांपर्यंत जाऊ नयेत म्हणून विरोधी पक्ष नेतेपद घोषणा न करण्याचं या सरकारने ठरवलंय असं मला वाटतं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।